अमरावती विभागात यंदाच्या खरीप हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। विभागातील एकूण 31,60,000 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 28,27,000 हेक्टर म्हणजेच 89.47% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। जिल्हानिहाय आकडेनुसार अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 100% पेरणी पूर्ण झाली आहे, तर बुलढाणा जिल्ह्यात 86.36% क्षेत्रावर पेरणी झाली असून उर्वरित भागात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहे। यंदा वेळेवर झालेल्या पावसामुळे बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे। आता पिकांच्या योग्य वाढीसाठी तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी शेतकऱ्यांनी नियमितपणे शेतांची पाहणी करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले आहे। अमरावती विभागामध्ये खरीप हंगामातील महत्त्वाची पिकं याच्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचा समावेश होतो। अमरावती विभागामध्ये खरीपाचं सरासरी क्षेत्र हे 31 लाख हेक्टर इतकं आहे। यावर्षी पावसाला थोडीशी उशिरा सुरुवात झाली। 20-21 जूनपासून पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे पेरण्या थोड्याशा उशिरा सुरू झाल्या। परंतु एक चांगली गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जो पाऊस सुरू झाला तो सार्वत्रिक स्वरूपामध्ये आणि सर्वदूर असा पडल्यामुळे या एकाच वेळेला सगळ्या पेरण्या आपल्या होऊ शकल्या। आणि आत्तापर्यंतची जी आकडेवारी जर बघितली तर 28 लाख हेक्टरवरती पेरण्या झालेल्या आहेत 31 लाख हेक्टरपैकी, आणि ती टक्केवारी 90%च्या आसपास येते आहे। उरलेल्या सुद्धा पेरण्या ह्या झालेल्या आहेत, त्याचं पण रिपोर्टिंग आपल्याकडे येत आहे। तर थोडक्यात सारांशाने जर सांगायचं झालं तर पेरणीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला यावर्षी थोडंसं उशिरा सुरुवात झाली ही जर गोष्ट सोडली तर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला नाही आहे। कपाशीचं क्षेत्र आणि त्याच्या सोयाबीनचं क्षेत्र, कपाशीचं क्षेत्र आणि तुरीचं क्षेत्र ही प्रमुख आपली खरीप हंगामामधली पिकं आहेत। आता जर बघितली परिस्थिती तर मागच्या 4 दिवसापासून परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि जो खंड पावसामध्ये होता तो 10-12 दिवसांचा खंड आहे। पिकं थोडीशी ताणामध्ये होती, मॉइश्चर स्ट्रेस होता त्याला, परंतु आत्ताच्या पावसामुळे पुन्हा एकदा पिकांना जीवदान मिळालेलं आहे। सध्याच्या कालावधीमध्ये शेतकरी आंतरमशागतीची कामं करत आहेत आणि आता सुद्धा 2-3 दिवस पाऊस पडतोय, त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर परत एकदा आंतरमशागतीची कामं ही जोरदारपणे सुरू होतील। सध्या पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे। ही सगळी जी पिकं आहेत ती आता वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याच्यावरती मध्ये पावसातला खंड होता, त्या खंडाच्या कालावधीमध्ये काही शेतकऱ्यांनी आपले स्प्रिंकलर सेट सुरू केलेत आणि पिकाला संरक्षणात्मक ओलीत पण केलेलं आहे। तर आता सर्वदूर आताचा जो पाऊस झाला हा पण पाऊस सर्वदूर आहे, सगळ्याच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतोय, त्यामुळं पिकाची वाढ समाधानकारक आहे। मागच्या वर्षीपासून पीक विमा योजनेमध्ये जे वेगवेगळे ट्रिगर होते हे ट्रिगर कमी झाले आणि फक्त आता एकच ट्रिगर राहिलेला आहे। तो पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जी आपल्याला आकडेवारी प्राप्त होते त्या आकडेवारीच्या आधारे भरपाई देणे हा एकच ट्रिगर यावर्षी झालेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून आता जर आपण बघितलं तर 31 जुलैपर्यंत विमा करण्याची हे आहे, शेतकऱ्यांना कालावधी उपलब्ध आहे आणि या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी विमा करण्याबाबत ते निर्णय घेऊ शकतात। यावर्षी एल निनोचं पण सावट आहे, त्यामुळं पावसामध्ये खंड पडण्याची पण शक्यता आहे। आत्ता जर आपण बघितलं तर जरी चांगला पाऊस पडत असला तरी सुद्धा एल निनोचं जे वेधशाळांनी जे पूर्वानुमान दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये पावसामध्ये खंड असू शकतात, कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये एल निनो अधिक सक्रिय होण्याची पण या ठिकाणी प्रेडिक्शन हे आलेलं आहे। त्यामुळं पावसातील खंड आणि पावसाचं कमी प्रमाण एल निनोमुळं या 2 गोष्टी विचारात घेता शेतकऱ्यांना पीक विम्याचा पर्याय उपलब्ध आहे आणि त्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत आहे। आपल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं पीक हे सर्वाधिक क्षेत्रावरती घेतलं जातं, साधारण 15 लाख हेक्टरवरती सोयाबीन दरवर्षी आपलं होतं। तसाच ट्रेंड याही वर्षी त्याचा कायम आहे। सोयाबीनच्या खालोखाल कपाशी 10 लाख हेक्टरच्या आसपास आपल्याकडे घेतलं जातं आणि तुरीचं पीक एक साधारण 4.5 लाख 5 लाख हेक्टरपर्यंत घेतलं जातं। या तिन्ही पिकांचा जो दरवर्षीचा ट्रेंड असतो त्याचप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणेच त्याचं क्षेत्र हे आहे की फार आपल्याला सुरुवातीला वाटत होतं की कपाशीचं क्षेत्र खूप कमी होईल, सोयाबीनचं कमी होऊन कपाशीचं वाढेल असं वाटत होतं, परंतु तसं घडताना फारसं आता आकडेवारीवरून तरी दिसत नाही आहे।
सगळी आकडेवारी आल्यानंतर याच्यावरती भाष्य करता येईल. परंतु ही 3 प्रमुख पिकं जी आपली आहेत, सोयाबीन, कपाशी आणि तूर, ही सध्याच्या पावसामुळे खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.